हाय हॅलो नमस्कार. मी प्राची लाड पुन्हा एकदा तुमचं यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. सो गेले 2-3 दिवस मी एपिसोड रिव्ह्यू नाही केला आहे. त्याबद्दल खूप माफी असावी. कामातून वेळ नाही भेटत आहे, सो त्यामुळे नाही करता आलं. सो बघूया आता कालच्या एपिसोडचा रिव्ह्यू करूया आपण. जो एपिसोड 12 आहे त्याबद्दल रिव्ह्यू करूया आपण. सो बिग बॉस मराठी सीझन 6चा कोण होणार आहे कॅप्टन? राकेश बापट सर, चूक की बरोबर? अनुश्रीने त्यांच्यावर जे आरोप केले ते चूक की बरोबर आहेत? सो या सगळ्यांचाच रिव्ह्यू आपण आता या एपिसोडचा रिव्ह्यू आपण करूया. सो कसा वाटला तुम्हाला गेम आयुषचा? कसा वाटला गेम तुम्हाला राकेश बापट यांचा, सरांचा? सो खूप काही होतं एपिसोडमध्ये. तर म्हणजे राकेश बापट हे लास्ट वीकमध्ये खूप चांगले खेळले. या वीकमध्ये काय माहीत त्यांना काय झालं आहे. सो म्हणजे पूर्ण महाराष्ट्र त्यांच्याबरोबर होता, जे अनुश्री त्यांच्याबरोबर लास्ट वीक वागली होती त्यामुळे. आणि या हफ्त्यात त्यांनी म्हणजे जे काही शब्द वापरले, सो ते मला वाटतं थोडे चुकीचे होते. आपण त्या टॉपिकवर बोलूच सविस्तर. सो एपिसोड स्टार्ट होतो कॅप्टन्सीच्या टास्कने. सो कॅप्टन्सी टास्कमध्ये जे होतं ते ग्रह तारे ब्ला 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 ते सगळं होतं. सो आपण बिग बॉस सीझन बघणारे असाल जुने, सो तुम्हाला माहितीच असेल हा जो गेम आहे, हा टास्क आहे, खूप जुना आहे. ते रिंगणात गोल गोल फिरणं वगैरे हा थोडा म्हणजे असा स्लो व्हर्जनवाला टास्क होता. सीच्या उमेदवारीमध्ये होते आपली प्राजक्ता, नंतर होता प्रभू, आयुष, राकेश बापट, नंतर आणि कोण होता, हां विशाल होता आणि रोशन दादा. सो हे सगळे जण होते. आय गेस ओमकार होता आय गेस. माझं चुकीचं झालं असेल बघणं, आय डोंट नो. मला करेक्ट करा जर माझं काही मध्ये चुकत वगैरे असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो येस, फर्स्ट टास्क झाला. त्यामध्ये वरती त्यांचं ठरलं होतं आणि आय गेस करण संचालक होता. त्याचंही काहीतरी खराब पानसट जोक मारतो, त्याचा काही रेलेवन्स नसतो त्या गोष्टीमध्ये. सो ते एक आहे. सो गेम स्टार्ट झाला आणि सगळे आपापल्या जागेवरती कॅप्टन्सीच्या ह्याच्यामध्ये जे होते उमेदवारीमध्ये ते उभे राहिले त्या रिंगणामध्ये. आणि मध्ये एक बजर ठेवला होता. आयुषचा गेम म्हणजे खूप सुंदरपणे बघायला भेटला कालच्या एपिसोडमध्ये. म्हणजे फिजिकली तो किती चांगला खेळू शकतो हे कळलं आपल्याला. ओमकार तर फिजिकली टफ आहेच, विशाल आहे, रोशनदा आहे, हे असे फिजिकली बघतानाच वाटतात की अरे हां, हे लोक फिजिकली टफ देऊ शकतात. पण आयुष खूप क्विक होता गेममध्ये बजर वाजवण्याच्या टास्कमध्ये, बिकॉज तो दोन्ही पण टास्क जिंकला. बजर त्याने एवढा क्विकली वाजवला आहे की म्हणजे ओमकार पण पोचत नव्हता आणि कोणीच पोचत नव्हतं, इवन रोशनदा पोचत नव्हता. सो येस. आणि त्यानंतर ते ग्रह जे बनले होते, हे उमेदवार होते जे, ते ग्रह बनून आपापल्या जागेवरती उभे होते. आणि वरतून एक दोघांना पाठवायचं होतं जे रेसच्या बाहेर होते, उमेदवारीच्या कॅप्टन्सी रेसच्या बाहेर होते. त्यांना वरतून पाठवायचं होते 2 कंटेस्टंट्सना जे ग्रहण लावतील. ठीक आहे. सो ग्रहण लावण्यासाठी वरती भांडाभांडी चालू होती. पहिलं नाव आलं ते आय गेस आपली ऋतुजा का बोलते, रुचिता आणि ओमकार. मला जरा एकदा चेक करू दे की ओमकार उमेदवारीमध्ये होता की नव्हता. मी एकदा चेक करते. आणि सो येस, सॉरी, ॲक्च्युली मला बघायचं होतं की नक्की कोण दोघं आधी जाणार होते आणि मी त्यात कन्फ्यूज होती की ओमकार उमेदवारीमध्ये होता की नव्हता. सो ते मला चेक करायचं होतं.
सो येस, नाही ॲक्च्युली मी एपिसोड बघितला, 2 वेळा बघितला आहे. मी लिहून नाही ठेवलं, मी काल खूप गडबडीमध्ये एपिसोड बघितला आहे, सो लिहिता नाही आलं. आणि ॲक्च्युली जेवता मी एपिसोड बघितला आहे. सो टास्क जो होता, जे 6 जणं जे सूर्य, तारे, चंद्र जे काय बनले होते, सो ते त्यांच्या स्पॉटवरती उभे होते रिंगणामध्ये आणि मध्ये एक बजर होता. सो बजर म्हणजे टास्क असा होता की बिग बॉसने बजर म्हणजे त्यांना रिंगणामध्ये जे 6 उमेदवार आहेत त्यांना रिंगणामध्ये फिरायचं होतं गोल गोल, ठीक आहे. आणि जेव्हा बिग बॉसवरतून बजर मारतील तेव्हा क्विक असं त्या फिरता त्यांना तो बजर दाबायचा होता. सो त्यामध्ये आयुष दोन्ही गेममध्ये बाजी मारतो आणि खूप क्विकली तो गेम खेळतो आणि तो ॲक्च्युली सूर्य म्हणतो. सो मग त्या जो बजर वाजवेल त्याने आणि वरतून जे बाकीचे उमेदवार आहेत, जे उपग्रह त्यांनी सांगितलं असं काहीतरी, सो ते तिघं डिस्कशन करून एका मतावर येऊन त्यांना 2 उमेदवार बाहेर काढायचे होते. सो त्यांना ग्रहण लावायचं होतं. बेसिकली जो टास्क होता, ग्रहण लावायचं होतं त्या ग्रहांना. पहिल्या टास्कमध्ये आयुष तर जिंकतो ते बजर वाजवून. सो नंतर मग वरती जे डिस्कशन चालू असतं त्यामध्ये पहिलं नाव येतं की सागरदादा आणि आपली रुचिता हे दोघं जाणार खाली, ठीक आहे. सो त्यामध्ये तन्वी अग्री नव्हती त्या दोघांच्या नावाने, स्पेशली रुचिताच्या नावासाठी ती अग्री नव्हती. बोलते की नाही, माझं मत नाही आहे त्यासाठी वगैरे असं. सो मग ती त्यांची भांडणं होतात. हां, मग तुम्ही ग्रुपनेच खेळता, मग आमच्या लोकांचा काय विचारच नाही करत, मग तुम्ही तुमच्याच लोकांचा विचार करता, असं तसं त्यांची बाचाबाची झाली. दोघं ॲक्च्युली उतरत होते स्टेअर्सवरनं खाली, की जाणारच होते ते मैदानात. आणि तेवढ्यात नाही ह्यांना नाही पाठवायचं. सो करता सागरदादा आणि रुचिता दोघंही वर आले. नंतर मग ठरलं आणि सोनाली पण बोलली की तुला नाही देत आहे कोण, तर मग कशाला असं तसं. पण नंतर 2 नावं आली, ओंकार आणि तन्वीचं. सो ह्या दोघांच्या नावाला सगळ्यांचं बहुमत होतं. सो हे दोघंही म्हणजे चालणार होते सगळ्यांना की हां चालेल, हे दोघांना पाठवू शकते. आणि ती रुचिता सांगत होती की मी जाते, मी आरबीला नाही आऊट करणार, मी नाही राकेशला आऊट करणार, असं तसं ती बोलत होती. बट कोणाला असा विश्वास नव्हता की नक्की काय करेल, खाली जाऊन ती पलटी मारेल, हे करेल. सो डोंट नो, ठीक आहे. त्यानंतर हे दोघं खाली जाऊन तन्वी आणि ओंकारला बहुमत भेटतं आणि हे दोघं खाली जाऊन आयुषबरोबर डिस्कशन करून त्यांना दोघांना या रेसमधून आऊट करायचं होतं. सो त्यानंतर त्या डिस्कशनमधून नाव येतं प्राजक्ता, बिकॉज प्राजक्ताची ऑलरेडी 2 हफ्ते कॅप्टन्सी झाली आहे. आणि दुसरं नाव असतं विशाल खूप चतुर प्लेयर आहे. जसं त्याचा एक सिरियल होती, हिंदी सिरियलमध्ये काम करायचं, अकबर एक बिरबलमध्ये. सो त्याचा जो कॅरेक्टर आहे तो कॅरेक्टर त्याला तो पकडून आहे, आऊच लागलं. सो तो त्याचा जो कॅरेक्टर आहे तो पकडून आहे बरोबर, शातीर, दिमाग लावणं वगैरे, आणि त्याला गेम बरोबर कळतो पण तो निगेटिव्ह पॉईंटने कळतो, समजतं आहे. तो आल्यापासून त्या राकेश बापटवरती तो खार खाऊ नये. कशाबद्दल खार खाऊ नये ते मलाही नाही माहीत किंवा कोणालाही नाही माहीत. का जळतो आहे, काय झालं आहे त्याला नक्की, डोंट नो. सो आता हे दोघं खाली जातात आणि ओंकार प्राजक्ताला आऊट करतो आणि तन्वी विशालला आऊट करते. तन्वी विशालला सांगते की नाही, हे ह्यांचं पाठून गेम खेळणं आहे, असं काहीतरी रिझन देते ती, ठीक आहे. मग त्याच्यात त्यांची बाचाबाची होते की हां तुम्ही तर झुंडीमधूनच येणार, तुम्ही तर मी स्ट्रॉंग प्लेअर आहे म्हणून तुम्ही मला खेळायला नाही देत, तुम्ही डायरेक्ट आऊटच करतात, खेळूच नाही देत, असं त्यांची बाचाबाची होते. आणि वरतून नेहमीप्रमाणे आपली रुचिता हिचं ओरडणं चालू होतं की हां झुंडमध्येच येतात तुम्ही लोक, असं तसं. मग तिकडनं दीपालीताई पण की हां असू दे, झुंड तो बोलतो की वाघ झुंडमधून येतात, हां ठीक आहे आम्ही झुंडमध्येच येतो वाघाला घेऊन, असं तसं. तर असं काहीतरी त्यांचं बँटर चालू होता आणि रागामध्ये त्यांचं चालू होतं बोलणं. आणि मग ओंकार प्राजक्ताला आऊट करतो. तो आधी असंच बोलतो की 2 वेळा कॅप्टन झाली आहे, सो त्यामुळे मला
आम्हाला आता पुन्हा म्हणजे दुसऱ्याला चान्स द्यायचा आहे. सो मग बिग बॉसवरतून बोलतात की तुम्ही तो नीट रिझन द्या, की एक प्रॉपर रिझन द्या की तुम्ही का तिला आउट करताय. सो मग तो रिझन देतो की हां ठीक आहे, असं तसं जे काय त्याचं रिझन होतं ते. आणि विशाल जो त्याची टोळी बनवून चालला आहे, तो त्यांना खूप असं फीडिंग करत असतो त्या मुलींना. म्हणजे तिघी आहेत आय गेस, तिघींना पण असं फीडिंग करत असतो की हां तो ॲक्च्युली बाहेरचा विचार जास्त करून चालू आहे. त्याला माहिती आहे की बाहेर परसेप्शन कसे बनतात लोकांचे, म्हणजे सिंपती कशी भेटू शकते. आपण छोटे आहोत, त्यांची एक मोठी म्हणजे झुंड आहे त्यांची, मोठा ग्रुप आहे. सो त्यांना कमी कसं लेखायचं, म्हणजे ते आपल्याला कसे कमी लेखतात आणि कमी दाखवत आहेत, हे तो म्हणजे एक सिंपती कार्ड घेण्यासाठी तो एक गेम खेळतो. हां ठीक आहे, आपण तर ते लोकच वाईट दिसणार, आपण चांगले दिसणार, असं असं काहीतरी तो सांगतोय ह्या कोण आहे ती रुचिता आणि अनुश्री वगैरेला. तो ते झालं. त्यानंतर येतो दुसरा गेम. मला इथे आयुषची या टास्कमध्ये खूप दाद द्यावीशी वाटते आणि अप्रिशिएट करावंसं वाटतं. त्याचा जो गेम होता लास्ट 2 वीक्स, एवढा काही दिसला नव्हता कम्पॅरेटिव्हली जो कालचा त्याचा जो गेम होता. खूप सुंदररित्या खेळला तो. त्याला गेम समजला. ठीक आहे, मध्ये त्याला कोणी मॅनिपुलेट करण्याचं किंवा डीलिंग वगैरे झाली, बट ठीक आहे. पण त्याने जो गेम खेळला आहे विदिन द टास्क, जो बझर वाजवण्याचा जो टास्क होता, तो खूप अप्रतिमरित्या त्याने खेळला आहे. म्हणजे एवढा क्विक होता तो. त्याच्याबरोबर रोशन होता, विशाल होता, पण ते मोस्ट ऑफ द कंटेस्टंट्स वर मेल्स, म्हणजे सगळे पुरुष असताना आणि तेही फिजिकली फिट असताना हा एवढा क्विक होता. म्हणजे ते गोल गोल फिरता फिरता तुम्हाला ते बघायचं. बजर कधीही वाजू शकतो. बिग बॉस बजर कधीही वाजवू शकतात आणि ते लक्ष ठेवून तुम्हाला ते बजर वाजवायचं पण आहे ना. सो त्यामध्ये मला हॅट्स ऑफ द्यावीशी वाटते. म्हणजे खूप छान खेळला आहे तो. आणि येतो दुसऱ्या राऊंडमध्ये पण आयुष्यच बजर वाजवतो. सो दुसऱ्या राऊंडमध्ये येतात दोघंजणं. वरतून ठरतं की अनुश्री आणि दीपाली मॅम. सो येस, दीपाली मॅम आणि अनुश्री येतात. आधी त्यांचं असं डायसी असतं की कोण कसं काय. आणि राकेश बापटला त्यांना काढायचं नव्हतं. रोशन दादाला पण काढायचं नाही, कारण का कसं आहे ना, सगळ्यांनाच माहिती आहे रोशन दादाकडनं सिंपती भेटणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे, कारण का तो एका गावाकडून, मी बोलणार नाही बट ते एक समजतं लोकांना आणि लोक हुशार आहेत आजकालचे. सो त्यांना माहिती आहे कोण कसं बाहेर आपल्याला कसं आपण स्वतःला पोर्ट्रे करू शकतो हे दाखवायचं होतं. सो रोशन दादाला त्यांना काढायचं नव्हतं. जसं तन्वी पण बोलली ना की अरे यार, रोशन दादा पण माझा भाऊ आहे, राकेशचा पण माझा भाऊ आहे, कसं असं करू यार. सो त्या गोष्टी आहेत. सो इकडे मग ह्या दोघांनी काढलं प्रभू. मग इकडे त्यांचं डिस्कशन झालं. डिस्कशनमध्ये पण बघा दीपाली ताईचं, म्हणजे एवढं ती तिथे तो गेम पलटू शकत होती, पण तिने ते नाही केलं ॲक्च्युली. आणि मग तिथे जाऊन राकेश दादा सांगते की अरे नाही, ते तर आयुषचं डिसिजन होतं, असं तसं. अरे तुमच्या हातात होता गेम, तुम्ही तो गेम रद्द करू शकत होता, त्याला कन्व्हिन्स करू शकत होते. नाही द्यायचं तर नाही द्यायचं भाई, नाही द्यायचं आहे मला. तर तिथे त्या ठामच नाही राहिल्या आणि त्याला मॅनिपुलेट करता आलं असतं जर त्यांना करायचं असतं तर. त्याचे रिझन्स होते की एकाच ग्रुपमधून दोघंजणं जाणार, आणि इथे होतं की, आणि त्याला पण एक भीती होती की राकेश आला म्हटल्यावर पूर्ण ग्रुप राकेशला वोट करणार आणि त्यालाच जिंकवणार फॉर कॅप्टन्सी टास्क. आयुषला कन्व्हिन्स करू शकत होते. हे बघा, आता माझं म्हणणं काय की अनुश्री आणि राकेशचं भांडण आहे ऑलरेडी. ठीक आहे, ती तर त्याचंच नाव घेणार, ती रोशनला करणार नाही. ठीक आहे, आणि तिला राकेशलाच करायचं होतं आऊट. सो ती त्याचंच नाव घेणार आणि ती रिझन काही देणार. तिचं जे तिला वाटतं ते रिझन देणार. ती कारण का फर्स्ट डेपासून बोलते की ह्या माणसामध्ये इगो आहे, ह्या माणसामध्ये इगो आहे. सो इथे दीपालीताई गेम फिरवू शकत होती पूर्णपणे, कन्व्हिन्स करू शकत होती आयुषला. आयुष कन्व्हिन्स नाही होतं तर अनुश्रीला ॲटलिस्ट काहीतरी टाईम इन्व्हेस्ट. ती फक्त हे बोलत होती, बघा हा तुझा डिसिजन आहे, बघा हा तुझा डिसिजन आहे. आणि इवन
इवन तो थोडा मध्ये कन्व्हिन्स पण झालेला आयुष, बट देन ही रिअलाइज्ड की जर मी रोशनला करतो आऊट आणि त्याचं ऑलरेडी एक डील झालं होतं असं डोंट नो, आता जर तो जिंकला तर चांगलीच गोष्ट आहे आणि असं वाटतंय की तो जिंकेल. काय काय प्रोमोजमधून पण असं कळून येतं आहे की तो जिंकेल, कारण का एक डिसायडर वोट आहे तो तन्वीच्या हातात आहे. दोघांना सेम वोट्स आले आहेत आणि डिसायडर वोट आहे तो तन्वीकडे. सो तन्वी ऑब्व्हियसली आयुषलाच वोट करेल होपफुली. सांगता येत नाही, काही होऊ शकतं. सो या दीपाली ताई कन्व्हिन्स नाही तर ॲटलिस्ट ते तो गेम थांबू शकतो की मी नाही, माझं हे मत नाही आहे आणि मी या मताशी सहमत नाही आहे हे बोलून ती तो गेम तिथेच थांबू शकत होती. गेम रद्द झाला असता है ना, किंवा दोन दुसरे कोणतरी पाठवले असते, त्यांना दोघांना खेळायला सांगितलं असतं. सो असं काहीसं तरी झालंच असतं, म्हणजे का एक नाही तर ते दुसरं काहीतरी झालं असतं. सो इथे दीपाली ताईचं पण चुकलं आणि तिथे आतमध्ये जाऊन ती राकेशला सांगते की की हे सगळं आयुषचं होतं, आयुषने त्याचं मन बनवलेलंच होतं की त्याला तुला काढायचं आणि रोशनला जिंकवायचं आहे. सो हे चुकीचं होतं ॲक्च्युली. आणि ठीक आहे, आयुष पण थोडा फसलाच तिथे. झालं त्या हिशोबानंतर दीपाली ताईने प्रभूला आउट केलं, रिझन देता की ही इज नॉट फिट इनफ टू बी अ कॅप्टन, म्हणजे तो फिट नाही आहे कॅप्टनशिपसाठी, कॅप्टन्सीसाठी. आणि असंच की एक ना एक काय ना काय रिझन्स देत होते. त्यानंतर दुसरं अनुश्रीने राकेशला बाहेर काढताना दुसरं एक रिझन दिलं की की हे गेममध्ये नाही आहेत, हे गेम खेळत नाहीत आणि घरातले काहीच काम करत नाही, हे सारखे झोपून असतात. आणि असं काहीसं ती बरंच काही काय बोलली की घरातली कामं नाही करत, फक्त चहा बनवतात आणि नुसते झोपा काढत असतात. सो ते तिचं रिझन आहे आणि ती काय, आणि तुम्ही तिच्याकडनं काय एक्सपेक्ट करता. जिची त्यांच्याबरोबर दुश्मनी आहे ती त्यांच्याबद्दल काही शुगरकोट तर करणार नाही की हां वाव किती छान खेळतात असं तसं नाही करणार आहे. ती त्यांची डे वनपासून एक फाईट चालू आहे त्या दोघांमध्ये. सो ती त्यांच्याबद्दल ती काहीतरी चुकीचंच बोलणार किंवा जे तिला नको आहे तेच बोलणार आणि मग ती काही मग ती रिझन देईल. सो सो त्याबद्दल कोणालाच एवढं आश्चर्य किंवा सरप्राईज होण्याची गोष्ट नव्हती, मला तरी वाटतं. सो येस, आणि त्यातच जसं ती बोलते आणि तो ॲक्च्युली राकेश पण सिद्ध करतो, ती जी बोलते ना इगोवर घेतो, खूप इगोइस्टिक माणूस आहे त्याने ते काल सिद्ध करून दाखवले की तुला ते फेकून, हां ठीक आहे यार, गेम आहे तुला, आणि तू असंही बोलतोयस की मला तर कॅप्टन बनायचं नव्हतं. ठीक आहे, तुला तो रिझन चुकीचा वाटलं, तू तिला साईडला घेऊन बोलू शकत होतं, हे बघ अनुश्री, हे तू जे रिझन दिलेस ना ते मला पटलेलं नाही आहे, आय एम व्हेरी हर्ट की तुझं जे रिझन आहे त्यामुळे मला खूप हर्ट झालं आहे, मला म्हणायला लागलं आहे. सो आणि तिच्याशी बोलून पण काय फायदा नाही आहे. त्याने नंतर पण तेच केलं, तिच्याशी बोलायला गेला, हां ठीक आहे, ती उडवूनच टाकते सगळ्यांना. सो तिच्याशी बोलण्यात पण काही अर्थ नाही आहे. सो इथे हे लोक म्हणजे तिच्याकडून काय एवढे एक्सपेक्ट करत आहेत आणि तिला पुन्हा सॉरी आणि तिच्याकडनं रिझन्स पण मागायला जातात. आय डोंट नो काय आहे ते. सो मग राकेश फुल भडकला आणि ते जे त्याने घातलेलं होतं ग्रह जे काय आहे ते त्याने काढलं आणि असं फेकलंय. नशीब तिथे तो प्रभू होता पण ते साईडला जाऊन लागला, तो पण बिचारा बिथरला होतो. काय मी एवढसा माझा जीव त्याच्यामध्ये एवढा मोठा ग्रह माझ्यावर मारतायत. सो नशीब त्याला लागलं नाही, कोणती हानी झाली नाही, ते साईडला जाऊन पडलं. तो एवढा फ्युरियस झाला होता राकेश, त्याने आतमध्ये जाऊन की माझी माणसंच नाही आहेत, ही माझी माणसंच नाही आहेत, असं तसं. आणि सगळे असते ना, म्हणजे काय करायचं आणि काय नाही हे असं झालेलं. इवन आयुष पण सर 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 राकेश सर माझ्याशी, म्हणजे कशाला हे. ठीक आहे सर वगैरे, एक रिस्पेक्ट ठीक आहे. राकेशने एक नाव कमवलं आहे, त्याचं आहे इंडस्ट्रीमध्ये नाव, मान्य आहे. पण तो बोलला आहे का तिथे सर बोलायला? ठीक आहे, तुम्ही रिस्पेक्टफुली सर बोलताय, पण मग ते सर असलं ना की नाही यार, ते गेम आहे तुमचा. मग तिथे सर एकदा आलं ना की मग तो गेम जसा हवा तसा नाही खेळला जात. रिस्पेक्ट आहे, मनात ठेवा तुमची रिस्पेक्ट, पण गेममध्ये गेमसारखं उतरा. माझं तर म्हणणं हेच आहे. आणि बिग बॉस हा असाच खेळला जातो.
असाच गेम आहे तो. किती मोठे मोठे दिग्गज येऊन गेले या बिग बॉसमध्ये, कोणी कोणाची ठेवत नाही. तुम्ही ज्युनियर असा, सिनियर असा, मोठे दिग्गज असा, खूप मोठी मोठी कामं केली असेल, नाही, एका लेवलला असतात सगळे. सो हे, हां, फक्त आता जे ह्या सीझनमध्ये जे काय आले आहेत, ते एवढे म्हणजे ती अनुश्री म्हणा किंवा ती रुचिता, ह्या दोघी जरा जास्तच म्हणजे खूप हायफाय लेवल आहे त्यांची. खूप टॉप क्लासवाले लोक आहेत ते. सो ते लोकांना इग्नोर करूया. म्हणजे त्यांचं तर काही आय डोंट नो काय क्लास आहे काय, मला काही समजत नाही नक्की. कोणाच्या क्लासबद्दल बोललं नाही गेलं पाहिजे, बट ते दाखवून देत आहेत सरळ सरळ. मी लिटरली काल असंच स्क्रोल करत होते, तर मी मला समोर एक रुचिताची पोस्ट आली. सो रुचिताच्या पोस्टमध्ये एवढे कॉमेंट्स होते आणि एकही पॉझिटिव्ह कॉमेंट नव्हता. फक्त जे तिचे रोडिसचे फ्रेंड्स आणि जे कुठल्या अजून ती कुठलं एक सिरियल करून आले असंच. सो त्यामधलेच, आणि ती डान्सर आहे, डान्सर असेल ती खूप चांगली, पण मग तू तुझी ती पण कला दाखव ना. नुसतं भ्या 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 नुसतं ओरडत राहणं हा गेम नाही आहे. बिग बॉसमध्ये ह्यांना वाटतं की भांडत राहिलं की आपण दिसणार. ह्या दोघींनी काय मिसकन्सेप्शनच केलेत. म्हणजे ह्या दोघी काय वेगळ्या ताराग्रहावरनं आल्यात असं वाटतंय मला. म्हणजे बिग बॉस हा खूप डिग्निफाय म्हणजे वेने पण तुम्ही खेळू शकता. लास्ट जो हिंदी सीझन झाला आहे बिग बॉसचा, आत्ता जो 19वा सीझन झाला आहे, त्यामध्ये गौरव खन्ना जिंकला. गौरव खन्नाने काय खेळला आहे? काही एक गेम खेळला नाही येतो, पण द वे ही प्लेड ना, म्हणजे ते एक डिग्निफाय, कोणाला हात न लावणं, बोट न लावणं, कोणावर उगाच भ्या 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 करत नाही बसायचं. एक लेवल असतो, एक क्लास असतो, एक स्टेटस असतो. तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही तर न्यूकमर्स आहात, तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये कामं हवी आहेत. सो तुम्ही त्या प्रकारे ॲक्च्युली बिहेव केलं पाहिजे की हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. इथे जर मी माझं कर्तृत्व चांगलं दाखवलं, माझं जर तोंड चांगलं दाखवलं, माझी जी वाचा आहे ती चांगली दाखवली, तर मला पुढे जाऊन कोणतरी कामाला बोलवेल. हे जर असं असेल तर आय डोंट थिंक सो बोलवतील ह्यांना कुठे. आणि रुचिताचं तर मी स्प्लिट्सविला का रोडीस कुठेतरी आलेली होती ती, त्यात पण मी एकदम ती ओरडतच, म्हणजे तेव्हापासूनच ती निगेटिव्ह आहे. म्हणजे मला ती तेव्हाही नाही आवडली, आत्ताही नाही आवडली. म्हणजे मला वाटलं की चला काहीतरी वेगळं बघायला भेटेल तिच्याकडून या बिग बॉसमध्ये, पण अजिबात नाही. जे आहे तेच आहे. नुसतं ओरडत राहणं म्हणजे बिग बॉस नाही. तुमचं एक दाखवा ना, तुम्ही काय आहात स्वतः. ओरडत राहतायत, हे करतायत, प्रत्येक म्हणजे छोट्या छोट्या शब्दांवरून आपण भ्या 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 करणं नाही आहे बरोबर. ते झालं. राकेश आतमध्ये गेला आणि ही अनुश्री फुल नाचत नाचत गेली आतमध्ये. आणि आतमध्ये नाही, त्यांचा तो कूप आहे कॉर्नरला एक गार्डन एरियामध्ये, जिथे 4-5 जण बसलेले असतात. तिथे विशाल आणि सगळे बसलेले होते, ह्यांचा ग्रुप बसलेला होता, ह्यांची टोळी बसलेली होती. सो ही नाचायला लागली, हे आपण जिंकलं. ह्यांची मस्त आतमध्ये भांडणं चालू आहेत, एकमेकांवरती चढतायत, असं जसं काहीतरी अनुष्ठी बोलायला लागली. विशाल बोलतो, ग थांब जरा, थांब, आत्ता नको नाचूस, उद्यापर्यंत ठेव, आत्ता नको नाचूस, बाहेरचे लोक काय बोलतील. म्हणजे त्याचा लक्ष आहे की बाहेर जनता काय बोलते आणि आपला काय व्ह्यू आहे, तो बाहेरचा खूप विचार करतो. आणि त्याला माहिती आहे बाहेर कसं दाखवायचं आहे, कसं पोर्ट्रे करायचं आहे. सो येस, तो अनुश्रीला पण तेच सांगत होता की थांब, आत्ता थांब. आणि तिला असं वाटलं झालं आता रोशनदा जिंकणार, रोशनदा जिंकणार, असं तसं. सो उद्यापर्यंत थांब, बोला जरा थांब, हे डान्स तुझा उद्या कर असं सांगत होता. पण नाही, ती ती ऐकते का? ती ऐकेल ती अनुश्री कोण है ना. सो ती आपली तिचं कंटिन्यू करत होती. मग नंतर ह्या राधा तिथे उभी होती, तिथे आतमध्ये सगळं भांडणं चालू होती. राकेश सगळ्यांना ओरडत होता, ते पाणी पित होतं, ते बॉटल त्याने फेकून दिली, माझी माणसं कोण आहेत, माझी माणसं कोण आहेत, माझी माणसंच नाही आहेत, असं तसं करत खूप असं भांडणं बिणणं चालू होती त्यांची. मग नंतर तुम्ही तर माझी माणसं होती, तुम्ही असं का केलं, तुम्ही तिला का पाठवलं, आणि हे रिझन देते ती, हे रिझन, तुमचं रिझन डिस्कस नव्हतं झालेलं का. तर ती बोलली, अरे आमचं डिस्कस झालं होतं, पण आता ती तिकडे जाऊन अचानक काय बोलणार ते काय माहीत ना. आणि इथे ॲक्च्युली
इथे जी गेम खेळते ना, म्हणजे दीपाली जी आहे ती गेमर आहे. ती खेळते गेम. इवन सोनाली पण बोलली की तुम्ही ना गुड बुक्समध्ये राहताय राकेशच्या असं असं. नाही ती अशी भडकली ना ती दीपाली ताई की अरे तू काय बोलते, असं काही नाही आहे, गुड बुक्समध्ये वगैरे काय असतं. आणि सोनाली खरंच जे बोलते ना ते खरं बोलते आणि जे आहे ते ॲप्ट बोलते. की आणि तिचा बघा ती सोलो खेळते, तिचा ना ग्रुप आहे ना काय, जिथे चुकीचं असेल तिकडे ती बोलायला जाते. इकडे अच्छा तुम्ही हे चुकले, तुम्ही हे चुकले, दोन्ही ग्रुपला, असं नाही की एका ग्रुपला, दोन्ही ग्रुपला. सो तिचा तो गेम. मग हे चौघजणं बसलेले होते गार्डनमध्ये. राधा, अनुश्री, रोशन, विशाल, प्रभू, हे 4-5 जणं बसले होते. आणि तिथे असंच विशाल बोलतो की प्रभूला की प्रभू ये तू आमच्या टोळीमध्ये ये, प्रभू आमच्या टोळीमध्ये ये, तू बघ तुला असे काढतात हे लोक, काही पण रिझन देतात आणि तुला काढून टाकतात म्हणजे टास्कमधून वगैरे. सो राधा बोलतो अरे नक्का यार, त्याला नक्का बोलू, तुम्ही असं का बोलता त्याला, कोण काय विचार करेल. तिचा तो टोन आहे, क्यूट आहे, ती पण छान आहे. पण फक्त हे जे आहेत ना काही, म्हणजे राधा पण मला थोडी इनसंट वाटते. तिला जसं सांगणार तसं ती खेळणार असं वाटतं थोडं. अरे तिच्याबद्दल काय बोलायला पण नको, ती खूप मोठी मोठी आहे बाबा, घाबरायला पाहिजे आपल्याला तिला. तिचं पोर्शन माहिती आहे ना कोण आहे, माहिती आहे ना कोण आहे, मारतो तो, पट्टाच घेऊन फिरत असतो, पट्टा घेऊन फिरत असतो आणि सगळ्यांना मारतो. सो सॉरी राधा मी काय बोलली असेल. सो या ती इनोसेंट आहे ॲक्च्युली. सो तिने ग्रुप चेंज केला पाहिजे, तिने आणि रोशन दादाने, म्हणजे ग्रुपच चेंज केला पाहिजे. ॲक्च्युली ग्रुप कोणी बनवायला पाहिजे माहिती आहे का, आता ह्या सगळ्यांना कळलं आहे की दीपाली काय करते. दीपाली पण थोडंसं गेम खेळतेच आहे. इवन प्राजक्ता इज ऑल्सो प्लेइंग. प्राजक्ता पण थोडंसं इथे बोलते तिथे बोलते आणि पाठी जाऊन सगळ्यांबद्दल काय ना काय बोलणं चालूच आहे तिचं. पण ॲक्च्युली दिव्या, ओमकार, आयुष, तन्वी ह्या चौघांनी त्यांचा वेगळा ग्रुप केला पाहिजे. खरं सांगते, चौघही खूप स्ट्रॉंग आहेत, चांगले आहेत आणि खेळणारे आहेत. सो ह्या चौघांनी वेगळा ग्रुप, कारण का दिव्यालाही मागच्या वेळेस एका टास्कमध्ये असंच काढून टाकलं. आता आता हे सगळं आता आयुषवरती गेम फिरलं आहे. दीपाली जाऊन जाऊन सांगते की आयुषचं होतं. सो आयुषने पण सोडलं पाहिजे. आणि हे सोनाली आणि आपला करण, हे 6 जण आहेत, 6-7 जण आहेत. ह्यांनी आपलं स्वतःचा एक ग्रुप, थर्ड ग्रुप रेडी केला पाहिजे. पॉझिटिव्ह दिसतील, चांगले दिसतील आणि यंग सगळे आहेत. सो छान वाटेल त्यांना बघायला पण ते एका ग्रुपमध्ये. सो येस. आणि मग नंतर तीच राधा सांगत होती की अरे त्याला नका सांगू प्रभूला की आपल्या ग्रुपमध्ये त्याला यायचं असेल, मन असेल ते घेऊ दे. बरोबर होतं तुमचं, कशाला कोणाला हे करा. आणि प्रभू खेळतोय, तो पण खूप शातीर आहे, जसं मी बोलली आधी पण तुम्हाला की तो खूप शातीर आहे. तो सगळ्यांना ओळखून आहे कोण कसं खेळतंय, कोण कसं, आणि इकडची लावालावी करण्यात पण एक्सपर्ट आहे. अरे तो असा बोलला, तो तसा बोलला, खूप शार्प आहे. त्याला डोकं आहे, तो छोटा नाही आहे, तो हाईटने छोटा आहे फक्त, त्याला तो खूप शार्प आहे खेळण्यामध्ये. त्यानंतर दिसलं आपल्याला दीपाली, सचिन दादा, सागर दादा आणि राकेश, हे चौघं किचनमध्ये होते डिस्कशन करत की राकेश बोलतं हे मला आवडलं नाही आहे असं तसं. त्या मुलीने जे रिझन दिलं आहे, मी 3 टास्क जिंकलो. 3 टास्क कुठले 3 टास्क जिंकला तुम्ही राकेश सर, कुठले 3 टास्क. ते घोड्या उचललं, की घोड्या उचललं तर तुम्ही जाऊन बाजूला बसलेले लपून. त्यानंतर अजून कुठले टास्क झाले, कुठला टास्क झाला मला नाही आठवत आहे. कुठले असे पर्सनल असे टास्क झाले आणि तुम्ही जिंकलात. 3 टास्क जिंकलं म्हणजे 3 टास्क. कोण जिंकलाय का घरात? मी लगातार 3 टास्क जिंकलो. अरे जर तुम्ही जिंकले असते टास्क तर तुम्हाला भाऊच्या धक्क्यावरती रितेशला बोलले नसते की तुम्ही दिसत नाही आहेत, तुम्ही फक्त चाय बनवताय, बाकी काहीही करत नाही आहेत. आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही 3 टास्क जिंकले, आम्ही काय वेडे आहोत, आम्ही आंधळे आहोत, आम्हाला दिसतंय टास्क किती खेळले आणि कोण खेळतंय. पहिल्या टास्कमध्ये तर नाही 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 करत होतं आणि नंतर मग खेळला ते पण असं लांबून लांबून.
नाही टच नाही नाही टच. ठीक आहे, तुम्ही डिग्निफाय वेने खेळलात, चांगली गोष्ट आहे. पण मग ते असं नका बोलू 3 तास जिंकलो 3 तास जिंकलो. कुठले 3 तास की यार. आणि सागरदाने पण ते असं काही बोलला नाही तो किचनमध्ये असताना. सगळे हां हां करत होते. तो असा एक तो ऑलरेडी हायपर झालेला होता त्याचं ते ऐकून की हे काय, मी काय बोलत नाही का, मी काय घरात करत नाही का, सगळी कामं करतो असं तसं. सो ती कोण पोरगी, त्याने ॲक्च्युली बोलायला नको होतं. ते अवकात वगैरे आहे ना, त्याने जनरलाइज केलं असेल, इन जनरल तो बोलला असेल, पण ते नव्हतं बोलायला हवं होतं ॲक्च्युली. ती बाहेर उभी होती, राधा आणि अनुश्री. राधा आणि अनुश्री बाहेर उभ्या होत्या आणि राधा अशीच उभी होती. नंतर अनुश्री आली, जॉईन झाली. बघ ह्यांची भांडणं चालली, ह्यांची भांडणं चालली. ती खुश होत होती ना, ती हसत होती, बोल यांची आतमध्ये भांडणं चालले. आणि तो असं बोलायला लागला, हे कालच्या आलेल्या बरं. आणि तिकडे आतमध्ये किचन एरियामध्ये ऋतुजा बोलते, रुचिता पण होती, ती ऐकत होती. आणि ती फिरते. तो बोलला, हे सगळ्यांना काही कळतं का, ह्यांची लायकी आहे का, असं जसं अवकात आहे का, असं काहीतरी बोलला तो. ही मुली काय बोलतो काय बोलतो. ही लगेच गेली, हिच्या लागली आग पूर्ण आणि ही पळाली आतमध्ये. आणि ते तू कोण आहेस रे, कोण आहेस असं मध्ये चूप चूप, लायकी काढतो. ए तू चूप, ए तू चूप, ए तू चूप, ए तू चूप. चुपात चूप चालू होतं. चुपात चुप्स माहिती आहे, चॉकलेट आहे. घाणेरडा जोक होता, मला माहिती आहे, पण तेच चालू होतं. ए चूप, ए चूप, ए चूप. अरे काय चूप चूप, नुसतं कोण कोणाचं. तो प्रोमो पण आलेला, कोण कोणाला चूप करते बघूया आपण आजच्या एपिसोडमध्ये. सो या कोण चूप राहिलं ते तू सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नंतर चूप झाल्यावर बोलतो, बघितलं आताही तुम्ही कोण बोलत नाहीये. राकेश बोलतो, आत्ताही तिला तुम्ही कोण बोलत नाहीये, आणि तुम्ही कसले माझे मित्र, कसले काय हे ते. आता मी मग त्याने ते रूल्स तोडले. तो झोपला, कंटिन्यू झोपलाय. त्याने काम नाही केलं, काही नाही केलं, तो झोपून राहिला. रूल्स तोडणं काय असतं हे मी दाखवतो होतं. त्याने ते फुल इगोवरती घेतलं. त्याने ते जर नसतं केलं ना, हा ठीक आहे ना, घे ना स्पोर्टिंगली, नाही हरलास. तिने रिझन दिलं, ठीक आहे, तिला कन्फ्रंट कर एकदा की हे तू काय रिझन दिलं, तुझा काय व्ह्यू होता ह्या रिझनच्या पाठचा, हेतू काय होता तुझा, हे रिझन जे दिलंयस तू. ती बोलली असती, तुला पटलं असं तर ठीक आहे, नाही पटलं असं सोडून दे, तू मोठा दिसला असता. आत्ता हे काय झालंय, जे लास्ट वीकमध्ये किंवा जे आत्ता झालंय कॅरेक्टरवरनं, पूर्ण महाराष्ट्राने आपण सगळेच त्याच्याबरोबर होतो. आत्ता हे असं झालंय की त्याने सगळं मातीत घालवलं. तो एवढा शांतपणाने जे घेऊन चालला होता, त्याची कन्सिस्टन्सी जी होती ती त्याने खाली ड्रॉप केली पूर्ण. सो तर बघूया, आपल्याला भाऊच्या धक्क्यावर कळेलच रितेश झा काय बोलतोय काय नाही. रितेश झाने तर त्यांची क्लास घेतली आहे दोघींची पण, अनुश्री आणि रुचिताची दोघींची क्लास घेतली. ऑब्व्हियसली घेणारच, का नाही घेणार. त्या दोघी म्हणजे हिटलिस्टवरतीच आहेत सगळ्यांना तापवण्याच्या ह्याच्यात. सो ते झालं. आणि बघूया मग रितेश दादा राकेशला पण काय सजेस्ट करतात आणि काय बोलतात.